शिहू जिल्हा परिषद डोळवी गणात शिहू गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून येथील जनता स्थानिकांनाच निवडून देणार असल्याचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले। रायगड जिल्हा परिषदेच्या शिहू गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार पल्लवी प्रसाद भोईर, डोलवी पंचायत समितीच्या उमेदवार प्रीती प्रशांत पाटील यांच्या प्रचारानिमित्त गडप व वडखल येथे प्रचार सभा घेण्यात आल्या। यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, जयराज तांडेल, हिराजी चौगले, गडप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश म्हात्रे, संजय पाटील, प्रशांत पाटील, सचिन भोईर, मयूर तांडेल, यशवंत पाटील आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। येथील नागरिकांचा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवारांना आहे। शिवसैनिकांचा उत्साह पाहता शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंडे यांनी सांगितले। तर येथील समस्यांची जाण मला आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेच्या डोलवी गणाच्या उमेदवार प्रीती पाटील यांनी सांगितले। पक्षाच्या अधिकृत उमेदवार जे आहेत आणि आपलं काम आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून द्यायचं आहे। तसं प्रसाददादांच्या माध्यमातून सांगण्यात आलं, ज्या दिवसापासून प्रसाददादांनी समाजसेवा सुरुवात केलेली आहे त्या दिवसापासून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेतनं प्रसाददादा भोईर हे काम करतात आणि त्यातच आज प्रत्येक आपण सगळीकडे पाहतोय। मला वाटतं 4-5 दिवस झाले सतत सकाळी 10 वाजल्यापासून रात्री जोपर्यंत सभा संपत नाही, जोपर्यंत प्रचार रॅली संपत नाही, तोपर्यंत या डोलवीपासून कोलटीपर्यंत कुठचा शिवसैनिक हा घरी जात नाही। जोपर्यंत प्रचार संपत नाही तोपर्यंत कोणी हलत नाही, कोट्यापासून कंपनी जाणार आहे। मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगेन की बऱ्याच लोकांनी आंदोलन केली, उपोषण केले आणि कलेक्टर पण गेले, पण त्याच्यानंतर मॅनेज झाले। मी त्याचं नाव नाही सांगणार की मॅनेज झाले, पण मी एक शिवसेनेचा रायगड जिल्हा समन्वयक म्हणून मी माझ्या पत्रावर दादा कलेक्टरला पत्र दिलंय आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की या टॉवर लाईनला आमचा विरोध आहे।